जी आहे हिंजवडी परिसरामध्ये झाले, काय सांगाल? आज सकाळी हिंजवडी फेज 1 मध्ये व्योम ग्राफिक्स या प्रिंटिंगच्या कंपनीचे एम्प्लॉईज त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलर या बसमधून फर्स्ट शिफ्ट ड्युटीसाठी येत असताना डसॉल्ट सिस्टीम कंपनीच्या समोर या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली अचानक, आणि त्या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याचप्रमाणे 6 जे त्यामधले कंपनीचे एम्प्लॉईज होते हे रुबी हॉल क्लिनिक हिंजवडीमध्ये ICUमध्ये ट्रीटमेंट घेत आहे. इतर जे आहेत ते सुदैवाने वाचलेले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा ड्रायव्हर हा देखील इंज्युअर्ड आहे आणि ओरिएंटेड नाही, अनकॉन्शियस आहे, जो की अंडर ट्रीटमेंट आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता असं दिसतं की शॉर्ट सर्किटमुळे, इलेक्ट्रिकल वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे गाडीला अचानक आग लागली आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना झालेली आहे. या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे. तसेच RTO यांना पाचारण केलं आहे, जेणेकरून वाहनाची तपासणी होऊन योग्य तो निष्कर्ष काढता येईल. एकूण किती जे कंपनीचे जे एम्प्लॉईज होते या गाडीमध्ये होते ज्या वेळेला घटना घडली? या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 15 लोक होते, ड्रायव्हर आणि 14 लोक होते आत्तापर्यंतच्या माहितीवरून दिसून येते. आणि त्यामध्ये एक लेडी होती आणि इतर सगळे मेल एम्प्लॉईज होते. मृतांचा आकडा काय आहे? सध्या मृतांचा आकडा 4 आहे. ICUमध्ये ट्रीटमेंट घेत असलेला एक एम्प्लॉई हा अत्यवस्थ आहे, जे आम्ही तिथल्या ऑन ड्युटी डॉक्टर यांच्याकडून माहिती घेतली. तो 60% बर्न आहे आणि त्याला फर्दर ट्रीटमेंटसाठी बर्न स्पेशालिटी सूर्य हॉस्पिटल जे आहे पुण्यामध्ये रास्तापेठेत त्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. सर, काय नेमकं तुम्ही तपासणी केलेली आहे? काय आगीचं कारण दिसतं आहे प्रथम दर्शन? तर गाडी पूर्णपणे जळालेली आहे. गाडीचं जी आता प्रथम दर्शन जे आम्ही पाहणी केलं त्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचं दिसतंय, कारण इंजिनचं जे आहे समोरचं साईड, त्या इंजिन साईडला तरी काही तिथे आग लागलेली नाही आहे. या परिसरामध्ये साधारण 1000हून अधिक वाहनं प्रवाशांची, कर्मचाऱ्यांची ने-आण करतात. त्यांच्या फिटनेस संदर्भामध्ये आपण काय ड्राईव्ह घेतो का? आणि या सगळ्यांची आता चौकशी होणार आहे का? काय एकंदरीत या घटनेनंतर आपण संबंधित घटनेची आणि इतर वाहनांची काय करावं चौकशी? हे जे वाहन आहे हे व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या नावाने नोंदणी आहे. या वाहनाचं जे योग्यता प्रमाणपत्र आहे ते वैध आहे, कर भरलेला आहे, परवाना आहे त्या वाहनांकडे, आणि कंपनीचे एम्प्लॉईज नेण्यासाठी ते वाहन वापरत आहे. तर आपण इथे जेवढे बसेस असतात त्यांची आपण नियमित तपासणी करत असतो. या वाहनाचं पण योग्यता प्रमाणपत्र वैध आहे. आणि आता आम्ही बस संघटना जी आहे इथली हिंजवाडीची किंवा पूर्ण पिंपरी पुणे यांच्यासोबत आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या संघटनेसोबत पुन्हा एकदा एक ड्राईव्ह घेणार आहोत की वाहनाचे सर्व कागदपत्र वैध आहेत किंवा नाही, त्यामध्ये फायर एक्सटिंग्विशर आहे किंवा नाही, सर्व बाबींची आपण, आणि तसं कंपनीने आपण सांगू की तुम्ही तुमच्या लेवलला तपासा. खरं तर IT हब आहे, हे मोठ्या प्रमाणात IT कर्मचारी जे आहेत त्यांच्या ने-आण करण्यासाठी ही वाहनं वापरली जातात. एकंदरीतच IT कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. तुम्ही कसं त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढची तुमची कारवाई असणार? आम्ही जे हिंजवाडीची जी संघटना असेल इथे, त्या संघटनेसोबत आम्ही टायअप करणार आहे. त्यांना सांगणार की त्यांनी कुठल्या बाबी बघायला पाहिजे वाहनामध्ये. जे वाहनं जे आहे सर्व त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत, IT एम्प्लॉईज त्यांची वाहतूक करतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्र कुठलं बघितलं पाहिजे. त्याचबरोबर गाडीचं एक त्यांनी त्यांच्या लेवलला पण, त्यांचे जर जे कोणी ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सिक्युरिटी इंचार्ज असतील त्यांनी त्यांच्या लेवलला पण एक रँडमली असं गाड्यांचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. आणि एक ड्रिल मला वाटतं सर्वांनी घेतलं पाहिजे की इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपलं बिहेवियर कसं पाहिजे, की बाबा समजा ॲक्सिडेंट झाला तर कसं पाहिजे, आग लागली तर काय पाहिजे. हे जर ड्रिल जे आहे ते आपण सर्व आता सर्व इथं IT एम्प्लॉईज आहेत, तर सर्वांनी एकदा ड्रिल घेतलं पाहिजे. सर, खरं तर तुम्ही म्हणताय की IT कर्मचाऱ्यांच्या लेवलवर काही ड्रिल वगैरे झालं पाहिजे, पण एक ऑथॉरिटी म्हणून तुमची याच्यामध्ये काय जबाबदारी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं पार पाडता? आम्ही आता आमची नियमित कारवाई सुरू असते. जे बसेस असतात किंवा इतर सर्व वाहने आहे त्या वाहनांना आम्ही रस्त्यावरती नियमित तपासणी करीत असतो. ज्यांचे कागदपत्र वैध नसतात तर त्यांच्यावरती कारवाई करत असतो, आणि ज्यांना आपले कागदपत्र वैध करून घ्यायचे असतात ते कार्यालयामध्ये येतात. आम्ही त्यांची फिटनेसची तपासणी करतो, त्यामध्ये 200 मीटर गाडी चालवून त्यांचा ब्रेक बरोबर आहे की नाही बघतो. बाकी इंटरनल पण आम्ही इन्स्पेक्शन करत असतो, इंटरनल एक्सटर्नल. शेवटचा प्रश्न, मुळात ही कर्मचाऱ्यांच्या ने-आणसाठी योग्य गाडी होती का? याला परवानगी आपल्या स्तरावरून दिल्या गेली आहे का? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे क्षमतेपेक्षा वाहतूक जी आहे ती रोज होताना दिसते या परिसरात, त्यावरही आता कठोर कारवाई केली जाईल.
हे जे वाहन आहे ह्याचं योग्यता प्रमाणपत्र वैध आहे, परवाना वैध आहे, कर भरलेला आहे, 2015ची नोंदणी आहे. वाहन आत्ता तरी इथे म्हणजे पूर्ण जळाले असल्या कारणाने हे सांगता नाही येणार, पण कागदपत्रानुसार तरी योग्य आहे. आणि प्रवासी किती मला बघायचं आहे, प्रवासी किती त्यांची 13ची सिटिंग कॅपॅसिटी आहे, 13 अधिक 1 अशी सिटिंग कॅपॅसिटी.